आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जतमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात। चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी रुपये 1,60,000ची लाच मागितल्याचा आरोप, दोघांना अटक। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल गोते वय 40 आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने वय 36 यांना अटक करण्यात आली आहे। चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 1,60,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप दोघांवर असून एसीबीच्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला। मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता रुपये 1,60,000ची लाच मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले। यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली। या कारवाईत जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल गोते आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने यांना ताब्यात घेण्यात आले। पुढील चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली। या घटनेमुळे जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील अधिकारी व पोलीस पाटील यांच्यावरच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच यापूर्वी अशा प्रकारचे व्यवहार झाले होते का याचाही तपास केला जात आहे। दरम्यान एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। अशा तक्रारी गोपनीय ठेवून कायदेशीर कारवाई केली जाईल असेही विभागाने स्पष्ट केले आहे। मुख्य मुद्दे: चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी रुपये 1,60,000ची लाच मागितल्याचा आरोप। तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी करून कारवाई केली। जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल गोदे अटकेत, सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने यांनाही अटक। प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू।